पलवायला दोन्ही साईडने पळाला, पण जास्त डावी साईडने पळवलं. जास्त करून डावी साईड. आज कुठल्या साईडने पळाली? आज डावी साईडने पळवलं. डावी साईडने पळाली. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल फ्युअल या युट्यूब चॅनलवर. आता व्हिडिओचं थंबनेल आणि माझ्या मागचं बॅकग्राऊंड पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आहोत कुठल्या तरी एका बिनजोडच्या मैदानामध्ये. तर मित्रांनो, कर्जत तालुक्यातील पोसरीकरांनी आज हे बिनजोडचं मैदान आयोजित केलं आहे आणि याच मैदानामध्ये आपण आलो आहोत. बैलगाडा क्षेत्रातील व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण म्हणजे मित्रांनो, आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश म्हणून मानला जातो आणि एक सुजलाम सुफलाम राष्ट्र म्हणून आपल्या भारताकडे पाहिलं जातं. भारताच्या अनेक खेड्यापाड्यात ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलो तर शेती हाच एक मोठा व्यवसाय आपल्याला पाहायला मिळतो आणि याच शेतकऱ्याचा म्हणजे जगाच्या पोशिंद्याचा, मायबापाचा, आत्मिकतेचा आणि जवळचा विषय म्हणजेच बैलगाडा शर्यत. याच बैलगाडा शर्यतीला एक नॅशनल लेवलवरती एक स्थान मिळावं म्हणून सर्वजण झटत आहेत आणि त्या अनुषंगानेच आपण सुद्धा जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या ट्रॅव्हल ब्युअलच्या माध्यमातून जर अशा व्हिडिओ बनवल्या तर कुठेतरी एक खारीचा वाटा म्हणून आपला देखील एक मोलाचा हातभार या कार्याला लागू शकतो आणि म्हणून आपण व्हिडिओ बनवतोय. आणि तर मित्रांनो, अशाच या बिनजोडच्या मैदानाला म्हणजेच आपल्या या पोसरीकरांच्या मैदानामध्ये कोणकोणत्या बैलगाडा मालक आपले बैल घेऊन आलेले आहेत, नंदी घेऊन आलेले आहेत, त्यांचा एक धावता आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चालतं मग आता वेळ न दवडता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. नंतर मित्रांनो, इथे एक जबरदस्त अशी जोडी दिसते. दादा नमस्कार, कुठून आलात आपण? आम्ही उरणवरून आलो, चिरल्यावरून. उरणवरून. अच्छा, उरण चिरले. काय बैलांची नावं सांगा जरा. बैल हा आमचा देवाभाई आणि हा आमचा घरचा जुना बैल तुफान. तुफान आणि देवाभाई. हा. अच्छा, काय सांगाल म्हणजे जोडी सोबतच पळते का? हा, जोडी घरची जोडी पण पळते. बाकीचे लोक मागतात, मित्र परिवार, त्यांना पण आम्ही बैल देतो, पायरा देतो. हा, प्रत्येकाला कोणालाच नकार देत नाही आम्ही, देतो. काय सांगाल देवा आणि याच्याविषयी काय सांगाल? तुफान प्रत्येक घाटात जाईल तिथं गुलाल घेतल्याशिवाय येत नाही. अच्छा. आणि याला पण तसेच त्यांनी शिकवण दिलेली आहे. आज जवळजवळ 33 शर्ती सलग जिंकल्या आणल्यापासून 1 वर्ष झालं. शर्यती जिंकल्या मित्रांनो, उरणचा देवाबाई. अच्छा, आणि इथं काय हॅपी बर्थडे लिहिलं याच्या मागे? वाढदिवस, याचा कालच वाढदिवस होता. आम्ही फार्म हाऊसला आलो होतो आमचा संपूर्ण परिवार, कुटुंब घेऊन. अच्छा. आणि या विभागातले धनेश शेठ राणे आणि रायबा बैलाचे मालक आमचे हैदेवलीचे जयदास शेठ आणि आमच्या सगळ्यांच्या समक्ष आम्ही त्या ठिकाणी याचा वाढदिवस साजरा केला. आज पोसरीच्या मैदानात. हा, काल फार्म हाऊसला वाढदिवस केला आणि लगेच आम्ही मैदानात आलो. काय वाटतं आजच्या मैदानामध्ये गुलाल घेणार का? गुलाल घेणार. पहिलेच जमली आता एक शर्यत आमची. अच्छा. आणि आता पहिल्यांदा आता अकलाला जाणार 5 मिनिटात आम्ही. अच्छा, ठीक आहे दादा, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आजची जोडी तुमची अशी गुलाल राहावं हीच धन्यवाद. मला पुढील वाटच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, आभारी. मित्रांनो, इथे एक जबरदस्त असा नंदी दिसतोय. या नंदी या दादांचा आहे. दादा नमस्कार, स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल. कुठून आलात आपण आणि बैलाची थोडस नाव वगैरे सांगा मला. बैलाचं नाव बलमा नाव आहे. बलमा. बैल आहे आजिवलीचा, पण सावरोलीला आपले मित्र आहेत, त्यांच्याकडे ठेवला असतो. सावरोलीला असतो. सावरोलीला. काय सांगाल बलमा विषयी? किती आटे झालेत? काय बलमा लहानपासून आमच्याकडेच असतो. 10 महिन्याचा असताना आमच्याकडेच होता तो. आणि शर्यती त्याचे भरपूर झालेले आहेत, लहानपासून ते मोठ्या आतापर्यंत भरपूर बिनजोडच्या गाड्या. आज काय वाटतंय पोसरीच्या मैदानात गुलाल घेणार? हो, गुलाल घेणार. ठीक आहे, तुम्हाला पुढे वाटण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, इथे अजून एक जोडी दिसते. दादा नमस्कार, कुठून आलात आपण? डोणे वांगणे. काय बैलांची नावं काय? बादशाह आणि शंभू. बादशाह आणि शंभू. अच्छा, काय सांगाल बैलांचं वैशिष्ट्य? किती दात, कोणी किती दात लावलेत? आदत आहे आणि दुसरा आहे. बादशाह आदात आणि शंभू दुसरा आहे. अच्छा, म्हणजे हेच जोडी धावणार आहे आपली? दोन्ही एकाच मालकाचे तुमचेच बैल आहेत? अच्छा, काय वाटतं किती गुलाल झाले त्या सीझनचे? काय सांगाल? याचे 2 गुलाल झाले, 12 गुलाल झाले. याचे 12 या सीझनचे? 12 आणि 2 गुलाल झाले. काय वाटतं आजच्या या पोसरीच्या मैदानामध्ये गुलाल घेणार? 100% गुलाल घेणार. अच्छा, ठीक आहे दादा, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचा आजची जोडी आजच्या या मैदानामध्ये गुलालात राहावं हीच एक सदिच्छा आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर त्यानंतर मित्रांनो, इथे एक येडी खोपडी असा लिहिलेला एक ब्लॅक कलरचा नंदी दिसतोय. तर बघूयात या नंदीची काय खासियत आणि कुठून आलाय. तर दादा नमस्कार, कुठून आलात आपण? आपण आलोय खानावला, पनवेल खानावले. अच्छा, काय सांगाल नंदीविषयी? कोणाचा नंदी आहे आणि नंदीचं नाव काय? नंदीचं नाव जेलर नाव आहे, त्याला एडी खोपडी जेलर म्हणून ओळखलं जाते. अच्छा, एडी खोपडी जेलर या नावाने त्याची ओळख आहे. कोणाचं नंदी आहे काय सांगाल? नंदी आमच्या जय हनुमान प्रसन्न राजिक वॉटर सप्लाय समीर शेठ मुजावर खानावले पनवेल हे मालक आहेत बैलाचे. अच्छा, हे दादांचा बैल आहे. अच्छा, काय सांगाल कधीपासून आहे दादा दावणीला? दावणीला एक कमीत कमी आपल्याकडे एक 7 ते 8 महिने पकडून झाला. अच्छा, म्हणजे या वर्षाचीच खरेदी आहे? नवीन. अच्छा, किती सीझनला पळवलाय आपण? याच सीझनला पळवलाय, एक 17 ते 18 वेळेला पळवलाय.
त्यापैकी किती वेळा गुलाल झाला आणि ते कमीत कमी आपले जास्तीत जास्त 15 गाड्या विन झालेल्या आहेत. अच्छा म्हणजे 1-2 मध्ये फक्त पार्टिशन झालेलं आहे. अच्छा तर मग जेलरच्या विषयी काय सांगाल, किती जाती आहे जेलर? जेलर आतापर्यंत आदात आहे. आदातच आहे. आदातच. अच्छा आदात मध्येच त्याने 17-18 मैदान खेळलेली आहे आणि 15 गुलाल घेतलेले आहेत. तर आजच्या मैदानामध्ये पोसरीच्या मैदानात गुलाल घेईल का जेलर आपला? 100% गुलाल 100% गुलाल घेणार. तर ठीक आहे दादा, आपला अनमोल असा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि आपला जेलर आजच्या पोसरीच्या मैदानामध्ये गुलालात राहावं हीच आमच्या चॅनल कडून शुभेच्छा. तर मित्रांनो अजून एक जोडी दिसते आपल्याला इथे. दादा नमस्कार, कुठून आलात आपण? खोपोली. खोपोलीवरून आलात. काय सांगाल, कुठली बैल आहेत, काय नाव आहेत बैलांची आपल्या? तो सर्जना सुंदर, सर्जा आणि सुंदर अशी प्रकारे जोडी दिसते. रामदास शेठ कदम यांचा सुंदर, मारुती शेठ पाटील माझं कोल्हापूर यांचा सर्जा. अच्छा असा पायरा आहे तुमचा. अच्छा काय सांगाल सुंदर आणि सर्जाविषयी काय सांगाल? किती मैदानं पळालीत या सीझनला? 4 मैदान पडले, 4 वेळेला गुलाल झालाय. 4 मैदानं पळालेत आणि 4ही वेळेला गुलाल झालाय. अच्छा आणि किती दात लावलेत काय बैलांनी? बैल आहेत दोन्ही. दोन्ही पूर्ण झालेले 6-7 दात लावलेत. अच्छा ओके. आणि किती सीझनला आहे तुमच्याकडे, म्हणजे किती वर्षापासून आहेत? 2 वर्ष आली आहे. 2 वर्षापासून आहेत. अच्छा काय वाटतं आजच्या या पोसरीच्या मैदानामध्ये गुलाल घेणार का? 5वा गुलाल? घेणार, नक्कीच घेणार. 5वा गुलाल 100%. अच्छा ठीक आहे दादा, धन्यवाद. त्यानंतर मित्रांनो इथे अजून एक नंदी दिसतोय. दादा नमस्कार, कुठून आला आपण? बदलापूर. बदलापूरवरून. थोडासा आपला परिचय आणि बैलाचं नाव सांगा. बैलाचं नाव मोरे आहे. बैल बदलापूर मधला आहे. अच्छा बैलाचं नाव काय बोलले? मोरिया. मोरिया. हो. अच्छा म्हणजे गणपती बाप्पा मोरिया तसा मोरिया. मोरया. अच्छा काय वाटतंय कधीपासून आहे मोरिया आपल्याकडे? हा मोरे आपल्याकडे 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. 2 सीझन पळतोय 2 म्हणजे. सीझन पळतोय. किती दाती आहे काय? दाताला आता 4 आहे. 4 आदत असल्यापासून आपल्याकडे. आदत असल्यापासून तुमच्याकडेच आहे. अच्छा मग ह्या सीझनला किती वेळा पळालाय मोरिया? ह्या सीझनला आता 2-3 बिनजोडला पळवलाय. 2-3 वेळा पळालाय. मग काय गुलाल वगैरे? हो झाले. गुलाल झालेत त्याचे. अच्छा काय वाटतं आजच्या या पुसरीच्या मैदानामध्ये गुलाल घेणार का मोरिया? हो घेणार. घेणार. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरिया जल्लोष होणार आपला. हो. ओके दादा, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. त्यानंतर मित्रांनो या पुसरीच्या मैदानामध्ये एका जोडीनं इथं गुलाल घेतलाय. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आलात आपण, कुठली जोडी आहे? आमचं गावठाण उरण आमची दोन्ही घरची स्वतःची बैल आहेत. अच्छा आणि उरण आमचे गावठाण. गुलाल झालेले. हा अच्छा घरची जोडी आहे. घरची जोडी आमची. अच्छा काय सांगाल, गुलाल कसा झाला, काय नियोजन होतं? गुलाल नियोजन असं काय नाही, आम्ही म्हणजे आम्हाला यायचं होतं आज. आमचा मोठा बैल आहे त्याला पायरा नाही आलं, मग आम्ही इकडे वासरी घेऊन आलो इकडं. अच्छा मग आलो, पटकन गाडी जमली आणि लगेच झाली गाडी. काय असं काय जोडीचं नाव काय? हा नंद्या आणि तो गुज्जर. नंद्या आणि गुज्जर. घरची जोडी आहे. घरची गाडी. अच्छा कुठल्या साईडनं पळते, काय विशेष? डावी साईड म्हणजे विशेष म्हणजे आता पलवायला दोन्ही साईडने पळवलं, पण जास्त डावी साईडने पळवलं. जास्त करून डावी साईड. आज कुठल्या साईडने पळाली? आज डावी साईडने पळवलं. डावी साईडने पळाली. अच्छा काय सांगाल, गाडीवरती जॅकी कोण होता ड्रायव्हर? साजन ड्रायव्हर साजन ड्रायव्हर होते. टेम्पलोली. अच्छा कशी चांगली पळाली जोडी? चांगली गाडीला सांग. अच्छा आता पुढचं नियोजन कसं असेल? पुढचा अजून एक आमचा वासरू आहे, बघू त्याची जमवू, नाहीतर मग हीच गाडी परत करू. यांचं दाता म्हणजे किती दात लावले? दोन्ही 4 जाते. दोन्ही चार जाते. अच्छा ठीक आहे दादा, धन्यवाद. नंद्या आणि गुजर ही जोडी अशी तुम्हाला कायम गुलाला ठेवत राहावं हीच आमच्या चॅनल कडून सदिच्छा. पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्यानंतर मित्रांनो इथे पोसरीच्या मैदानामध्ये अजून एक गाडीने गुलाल घेतलेला आहे. आमची दादा नमस्कार. कुठून आलात आपण? आम्ही नेरळवरून आलेलो आहेत. नेरळची गाडी आहे. काय बैलांची नावं काय? त्याचं नाव किस्मत आहे आणि त्याचं नाव तेज आहे. किस्मत आणि तेजा. तेजा. म्हणजे तेजा आणि किस्मतची आज किस्मत चमकलेली आहे मित्रांनो. काय सांगाल, कुठल्या साईडनं पळते गाडी? आपली गाडी उजव्या साईडनं पळते. अच्छा आणि गाडी खूप चांगली पळते, म्हणजे जुलून गाडी पळते आमची, त्याच्यामुळे म्हणजे पहिला तुमचा हा फिक्सच आहे का? फिक्स म्हणजे जर तेजा जुलून आणि पळालं, याच्यानंतर पण आमचं पळत राहील. अच्छा कुठल्या साईडनं पळते गाडी? उजव्या साईडनं. उजव्या साईडनं पळते. अच्छा गुलाल घेतला आज तुम्ही. हो. कसं राहिलं नियोजन, काय सांगाल? नियोजन म्हणजे आमचं रात्री नियोजन झालं होता आणि त्यांना फोन केला. तसं त्यांनी रविवारीच मला सांगून ठेवलं होतं पायरा नसलं आपण गाडी पळू. त्यांना फोन केला, असं आमचा पायरा झाला होता, कॅन्सल झाला, मग आम्ही या गाडीचं नियोजन केलं ना आज गुलाल घेतला. तेजा आणि किस्मत कुठच्या गावचे आहेत म्हणजे? हा धामोतेचा आहे. धामोतेचा तेजा हा आणि कुंभेकरांचा किस्मत. किस्मत. अच्छा दोन्ही नेरळ मधली जोडी आहे. नेरळ मधली. अच्छा आणि हा पायरा पायऱ्यापैकी फिक्सच Fix राहतो. ठीक आहे दादा, असंच तुमचा हा तेजा आणि किस्मत ही जोडी अशीच नेहमी गुलालात राहावं ही धन्यवाद. सदिच्छा. आणि तुम्हाला तुमच्या चॅनलला पण आमच्याकडून शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो पोसरीच्या अड्ड्यामध्ये अजून एक नंदी दिसतोय. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आला? शिवाजीनगर, पनवेल शिवाजीनगर. पनवेल शिवाजीनगर वरून. शिवाजीनगरचं नाव सांगा आणि तुमचं थोडक्यात परिचय द्या आम्हाला. स्मित प्रमोद पाटील, ध्रुव भालचंद्र पाटील, दामोदर विठ्ठल पाटील या नावाने बैल पळतो. अच्छा. बैलाचं नाव देवा आहे. देवा बैल. हा देवा. अच्छा काय देवाची खासियत? किती वर्षांचा आणि दोन्ही किती खांदे जाती आहेत? दोन्ही खांदे आतून पळतो. दोन्ही खांदी आतून पळतो आणि चांगला पळतो. आता 18 गुलाल झाले आमचे, एक गुलाल पडला फक्त, नंतर 18 गुलाल झालेत आमचे. 18 गुलाल म्हणजे आतापर्यंत की या सीझनचे? या सीझनचे या सीझनचे लेटेस्टचे. फक्त 18 गुलाल झाले. आता एक 2025 चा लास्ट मंथ तू. अच्छा.
अच्छा 26-1 लास्ट ओके डिसेंबर जानेवारी ओके डिसेंबर जानेवारी 2 महिन्यामध्ये 18 गुलाल झाले आमचे. आणि फक्त एक वेळा त्याला अपयश आलंय. अपयश आलं. आमची गाडी पलते काटरंगचा सूर्या आणि शिवाजीनगरचा देवा. अच्छा, काटरंगचा लगातार आता सूर्या आमचे आणि- 4 गुलाल झालेत. आता आज सोबतच घरची अच्छा. गाडी किती मामा जाती आहे बाई. आपला? हा 6 दाते 6 दाती आहे देवा म्हणजे हा. पूर्ण बऱ्यापैकी झालेलं बैल. आहे. हा बैलच आहे. अच्छा आणि किती वर्षापासून आहे आपल्याकडे? आपल्याकडे आता 3 वर्ष होतील. आता 3 वर्ष 3 वर्ष होते. अच्छा आणि किती सीझन पळतोय म्हणजे तुम्ही तिन्ही सीधी सीझन पळतोय. या वर्षी थोडा जास्त पळतोय. म्हणजे आता बिनजोडच्याच मैदानात पळतो की असं कधी बिनजोडच्या मैदानामध्ये गटामध्ये नाही पळाला नाही. कधी? काय वाटतं आजच्या या पोसरीच्या मैदानामध्ये घेईल आमचा घेणार बैल. का? आमच्या अपेक्षा आहे गुलाल घेणार आमचा बैल. 18 गुलाल झालेत आणि त्यामध्ये घेईल. अजून एक घेईल. गुलालाची भर पडेल. पडेल. तर नक्कीच दादा हा. तुमचा हा देवा तुम्हाला आजच्या या पोसरीच्या मैदानामध्ये गुलालामध्ये ठेवू चालेल. हीच एक सदिच्छा आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप चालेल. शुभेच्छा. धन्यवाद. त्यानंतर मित्रांनो इथे एक नंदी दिसतोय. दादा नमस्कार, कुठून आलात आपण? आम्ही कालापूर मधून खरलीमधून आलो. खालापूर खरेवली मध्ये. हा. अच्छा काय सांगाल नंदीचं काय वैशिष्ट्य आपलं काय नाव आहे? नंदीचा बैल आहे जपान मधून. जपान नाव आहे. आमच्या आता बॅनर गाडी जमले. अच्छा मोठी गाडी गाडी जमली आहे, चांगली गाडी आहे. बॅनर जमले. किती जपान आपला किती म्हणजे किती सीझन पळवलाय? आता या चालू सीझनला जवळ 12 गुलाल होते. 12 वेळा गुलाल झाला. कंटिन्यू गुलाल जातात कंटिन्यू आहे. गुलाल सगळ्या टॉपच्या गाड्या आहेत. अच्छा काय खासियत काय आहे जपानची? बैल हा आतूनच पळतो. आतूनच टॉप मध्येच पळतो. किती जाती आहे? आता बैल 14 आलाय. 14 झालेला आहे. हो. अच्छा आणि या वर्षीचे या सीझनचे 12 गुलाल झाले. 12 13 ते अच्छा माहिती. म्हणजे आता ते काय वाटतं 13वा गुलाल घेईल का जपान आपला? बघू आता कसं आहे बैलावर आहे. बैल पाळायला तर नक्कीच होईल. अच्छा नक्कीच तुमचा हा जपान आजच्या या 13वा गुलाला राहो हीच एक सदिच्छा आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. त्यानंतर मित्रांनो इथे अजून एक नंदी आहे. दादा नमस्कार, कुठून आलात आपण? नसरापूरवरून आलात. अच्छा काय आहे थोडासा आपला परिचय द्या आणि बैलाचं नाव सांगा. नसरापूरचा बैल आहे. नसरापूरचा बैल आहे. अच्छा नसरापूरचा बैल आहे आणि माझं नाव कैलास, माझा चुलत भाऊ अच्छा तुमच्या भावाचा बैल आहे. गोई शेठ भोईर त्यांचा बैल त्यांचा आहे. चिक्क्या. चिक्क्या बैल. अच्छा चिक्क्या. चिक्क्या नाव आहे मित्रांनो बैलाचं. काय सांगाल चिक्क्याची काय खासियत आहे? चिक्क्याने आता चांगल्या चांगल्या गाड्या मारलेल्या आहेत. अच्छा चांगला पळतोय. किती मैदान पळाला आहे म्हणजे किती वर्ष पळतोय? आता आम्ही घेतलेलं याला 2 महिने झाले. आता म्हणजे आता नवीन खरेदी आहे, 2 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी. काय 2 महिन्यामध्ये कधी पळालाय का मैदानात? राहुल शेठची राहुल पाटलाची गाडी मारली. काय बोलताय? सर्जेची गाडी मारली. सर्जेची गाडी मारते का चिक्याने? चिक्क्या. अच्छा आणि एक असा म्हणजे बिंजोडच्या मैदानातच पळालाय की असा गटामध्ये वगैरे? नाही बिंजोरच्या मैदानात पळाला. फक्त बिंजोड मध्येच पळतो. कुठल्या साईडने पळतो? हा डावीने पळतो. डावीने पळतो. किती दाती आहे चिक्या? आता 4 दात लावले. 4 दात लावतोय. अच्छा आणि डावीने पळतो ना? डावीने पळतो. अच्छा काय वाटतं आजच्या पोसरीच्या मैदानामध्ये गुलाल घेईल का चिक्या? घेईल 100%. 100% घेणार आशा आहे तुम्हाला. हा. ठीक आहे दादा तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो इथे एक जोडी दिसते कलरची आणि ही जोडी काकांची. काका नमस्कार. नमस्कार. कुठून आलात आपण? कडाव मार्केट. अच्छा काय सांगाल बैलांविषयी? किती मैदान पाळाले? याचं तर पहिले मैदान आहे. याचं 10-12 मैदान झाले. अच्छा किती वेळा गुलाल घेतला? यांनी जवळ 10-12 गुलाल घेतले. अच्छा म्हणजे त्याला अपयश नाही, गुलाल घेतला नाही. काय नाव आहे जोडीचं आपलं? याचं नाव रफ्तार, याचं नाव देवा. रफ्तार आणि देवा. देवा. अच्छा काय वाटतं रफ्तार देवा आज या पुसरीच्या मैदानात गुलाल घेणार? घेणार. अच्छा. रफ्तार आणि देवा हे जोडी आज गुलालात राहावं हीच आमच्याकडे एक सदिच्छा आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नंतर मित्रांनो इथे अजून एक नंदी दिसतोय. दादा नमस्कार. कुठून आलात आपण? दादा मी तापली तपकीरवाडी बोलून तिथून तापकीरवाडी विपुरी टाटा कॅम्प. अच्छा काय नंदीचं नाव? चिक्क्या. चिक्क्या म्हणजे मला वाटतं आजच्या व्हिडिओ मधला हा दुसरा चिक्क्या आहे. दुसऱ्या 2 चिक्क्या नावाचे 2 बैल दिसली आपल्याला. काय सांगशील चिक्क्याची म्हणजे आदत दिसतोय? हा दादा 14 महिन्याचा आहे आता. 14 महिन्याचा आहे. अच्छा काय घरचा आहे की काय खरेदी आहे? नाही खरेदी आहे. कुठून झाली खरेदी? माशातून खरेदी आहे याच वर्षी? याच वर्षी. अच्छा मग आता हे मैदानात तुम्ही पळवायला आणलाय हा कितवा गुलाल आहे काय? पहिलाच गुलाल आहे. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही उतरवताय? हो. अच्छा कितीची खरेदी झाली? ही 40,000ची आली. 40,000ची खरेदी आली मित्रांनो माशाच्या यात्रेमध्ये आणि पहिलाच अड्डा पोसरीमध्ये आज दादा घेऊन आलेत. तर काय वाटतंय पायऱ्या वगैरे कोणाचा आहे काय? पहिला आपल्या घरचाच आहे. घरचा आहे तुमचा? काय त्याचं नाव? सर्जा म्हणून. अच्छा म्हणजे सर्जा आणि चिक्या आज जोडी पाळणार आहे. काय वाटतंय आजच्या पोसरीच्या मैदानात गुलाल घेणार का? येणार 100%. पहिलाच उद्घाटन करणार गुलाल? हो. अच्छा तर हा तुमचा चिक्या आजच्या तुमच्या या पोसरीच्या मैदानामध्ये गुलाल तुम्हाला घेऊन देऊ हीच एक सदिच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो हे होतं कर्जत पोसरीकरांनी आयोजित केलेलं बिनजोडचं मैदान
या मैदानामध्ये आपण घेतलेला नंदींचा धावता आढावा तुम्हाला कसा वाटला, नंदींविषयी घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल ब्युअल. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत.